एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार करण्यासाठी जात असतो. जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे नोकर कासावीस होतात. त्यांची अवस्था पाहून व्यापारी विचार करतो, जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही. मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो. त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. व्यापारी विचार करतो की जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी आहे. व्यापाऱ्याला हायसे वाटते. व्यापाऱ्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले. त्याचे नोकर खोदतात, पण खाली दगडच दिसतात. पाणी लागतच नाही. व्यापारी म्हणतो की आणखी थोडे खोदा. व्यापारी दगडांना आपले कान लावतो. त्याला जमिनीखालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो आणि काय आश्चर्य, जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिऊन सर्वांना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.